अज्ञानी जीवाला गुरुचं ज्ञान पाहिजे आणि आपला उद्धार करण्यासाठी गुरुनं वाट दाखवली पाहिजे। मग त्या गुरुनं वाट दाखवली त्या मार्गाने आपण जर चाललो तर आपल्या जीवनाचा उद्धार होतो आणि परमार्थामध्ये मन स्थित राहून गुरुच्या आज्ञा पालन झाल्यावर परमेश्वराचं दर्शन करता येतं। आता गीतेचे बोल आहेत, गुरुने दाखवलेली वाट उघडा मोक्षाची पेट। 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 गुरुने दाखवलेली वाट भेटे बोलाट नवखंडाचा घाट न चढता आहे हो बोलाट। दौखंडाच्या वाट न धावा गुरुचे कीर्ती। दौखंडाच्या वाट न धावा गुरुचे बसवली वाट मनकरणीच्या घाट नचवली बसवली वाट। मनकरणीच्या घाट नचवली बसवली वाट। मनकरणीच्या घाट नचवली बसली वाट। होता तयाची भेट नवसरे कैवल्य वाट। होता तयाची भेट नवसरे कैवल्य वाट। गुरुने दाखवली वाट उघडा मोक्षाचा पेट। गुरुने दाखवली वाट जयनीच्या थाट न तया परी नर नटतात। जयनीच्या थाट न तया परी नर नटतात। जयनीच्या थाट न तया परी नर नटतात। जयनीच्या थाट परिणार नटतात। मला रंगाचा पाटण भगवा बदराचा
थाट माया रंगाचा थाट भरला वदनाचा थाट पूर्ण दाखवले वाट न उघडा मोक्षाचा पेट पूर्ण दाखवले वाट न उघडा मोक्षाचा पेट चुकता न फिरता दुःख अपाट मरण चुकता न फिरता दुःख अपाट राम माने जन्म गेले फुकट राम माने जन्म गेले फुकट पूर्ण दाखवले वाट न उघडा मोक्षाचा पेट पूर्ण दाखवले वाट न उघडा मोक्षाचा पेट